आमदार अपात्रतेच्या निकालानंतर नांदेडमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आतषबाजी केली। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांनी आतषबाजी करत जल्लोष केला। यावेळी जुना मोटर स्टँड चौकात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये येतात। राष्ट्रीय युवा संमेलनानिमित्त मोदींचा नाशिकमध्ये रोड शो आहे। गोदावरीची महाआरती मोदी करतील, त्यानंतर काळारामाचं दर्शन घेतील। राष्ट्रीय युवा संमेलनाचं उद्घाटन मोदींच्या उपस्थितीत होणार आहे। गोदा घाटासह संपूर्ण परिसर सुशोभीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा महसूल मंत्र्यांनी दिला आहे। तलाठी भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप रोहित पवारांनी केले। हे सर्व आरोप विखेने फेटाळून लावलेत। खोटा प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला है। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजपात सामील होण्यासाठी ईडी मार्फत दबाव आणला जातोय असा आरोप ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केलाय। वायकरांची मंगळवारी तब्बल 15 तास ईडीने चौकशी केली। त्यावेळी त्यांच्या पार्टनरची घरं तसंच ऑफिसांवर ईडीने छापे घातले। त्यावेळी भाजपनं प्रवेशासाठी दबाव आणल्याचा आरोप वायकर यांनी केलाय। 17 जानेवारीला वायकरांची पुन्हा चौकशी होईल। सुनील केदारांना नागपूरमध्ये केलेलं शक्ती प्रदर्शन भोवलंय। जामीन मिळाल्यानंतर केदारांनी नागपुरात भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मात्र विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी केदारसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय। राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 98 नवे रुग्ण आढळले। त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 849 झाली। मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 21 रुग्ण आढळले। नवी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 13, साताऱ्यात 9 रुग्ण सापडलेत। काल दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे।